नमस्कार, मी संदीप देसाई. स्पेशल रिपोर्टमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक महत्त्वाची बातमी आहे. ईव्हीएम मध्ये हॅकिंगचे आरोप निवडणूक आयोगानं फेटाळून लावलेत. भारतातले ईव्हीएम पूर्णपणे सुरक्षित असल्याचा दावा निवडणूक आयोगाने केलाय. या प्रकरणावर काँग्रेस राजकारण करत असल्याचा आरोप भाजपनं केला. ईव्हीएम घोटाळ्याची कल्पना होती म्हणून गोपीनाथ मुंडेंची हत्या झाल्याचा खळबळजनक दावा अमेरिकेतल्या हॅकर सय्यद शुजा यानं केलेला होता. शुजा यानं या प्रकरणी लंडनमध्ये पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्या ठिकाणी काँग्रेस नेते कपिल सिब्बल उपस्थित होते. त्यावरून भाजपनं सिब्बल यांच्यावर तोफ डागली आहे. या प्रकरणी काँग्रेस अपप्रचार करत असल्याचा आरोप भाजपनं केलाय, तर कपिल सिब्बल त्या ठिकाणी काँग्रेसचे प्रतिनिधी म्हणून गेले नव्हते असं स्पष्टीकरण काँग्रेसनं दिलंय. कि ये ईवीएम हैक नहीं हो सकती, बट कुछ भारत विरोधी ताकतों ने कांग्रेस पार्टी के दिमाग को हैक कर लिया है और कांग्रेस पार्टी उसी मानसिकता के साथ काम कर रही है. अगर उन्हें लगता है कि ईवीएम में कोई कमी है तो बार बार चुनाव आयोग ने ईवीएम की विश्वसनीयता और ईवीएम को हैक किया जा सकता है इस बात के प्रमाण मांगे, और कभी भी वो चुनाव आयोग इस बारे में पहुंचे नहीं. कभी चुनाव आयोग में उस कोई प्रमाण नहीं दिया. कभी चुनाव आयोग को ये नहीं बताया कि साहब ईवीएम कैसे हैक हो सकती है. ये कौन हैकर है, कहां का हैकर है? चुनाव आयोग ने जब एक बार कहा कि अगर किसी को भी हैक करने पर महारत है तो आके हैक करके दिखाए, और पूरी तरह से चुनाव आयोग ने ये खारिज किया है कि ईवीएम हैक नहीं हो सकती. लेकिन जानबूझकर कुछ ऐसी ताकतें हैं जो पूरे भारतीय चुनावी सिस्टम को बर्बाद करना चाहती हैं. जो लोग चुनाव नहीं जीत सकते वो चुनाव आयोग को बदनाम कर रहे हैं. उस हैकर की प्रेस कॉन्फ्रेंस में कपिल सिब्बल साहब क्या कर रहे थे? क्या वो कांग्रेस के जरिए प्रायोजित था? 5-6 देश बचे हैं जो इन मशीनों का इस्तेमाल करते हैं, और जो बहुत विकसित देश हैं, कई प्रदेश यूएसए में, जर्मनी, हॉलैंड इत्यादि में जहां था ये प्रचलित, वहां भी डिसकंटिन्यू हो गया है. कपिल सिब्बल जी ने खुद ने स्पष्ट किया है कि वो वहां पर कांग्रेस को रिप्रेजेंट नहीं कर रहे हैं. उन्होंने ये कहा है कि आशीष रे, जो ये पत्रकारों के संगठन के ऑफिस बेरर हैं, उन्होंने निमंत्रण दिया और वो गए उस निमंत्रण के आधार पे और भी कुछ काम के साथ इस काम को देखने भी. इसका मतलब ये नहीं होता कि वो कांग्रेस को रिप्रेजेंट कर रहे हैं. जो इंटरनॅशनल हॅकर सज्जाद सय्यद नावाच्या व्यक्तीने अमेरिकेतून प्रेस कॉन्फरन्स घेऊन ही माहिती दिली की भारतातल्या ईव्हीएम मशीन हॅक होऊ शकतात, हॅक झालेल्या आहेत, आणि त्याच्यानंतर याची माहिती स्वर्गीय मुंडे साहेबांना होती, आणि त्या माहितीमुळेच स्वर्गीय मुंडे साहेबांचा घातपात नसून तो घात झालेला आहे. हे पुन्हा एकदा या अगोदरही काही लोकांनी संशय व्यक्त केला, आणि खरंच अपघातानंतर स्वर्गीय मुंडे साहेबांवरती प्रेम करणाऱ्या प्रत्येक माणसाला या ठिकाणी त्याची भावना होती, आमच्यासहित सर्वांची. निवडणुकीच्या तोंडावर विरोधकांनी हे कटकारस्थान केलं असल्याचा दावा गोपीनाथ मुंडे यांचे एकेकाळचे निकटवर्ती माजी आमदार विजयराव गव्हाणे यांनी केला. त्यांच्याशी बातचीत केली आमच्या प्रतिनिधी प्राजक्ता पोळ यांनी. खळबळजनक आरोप जो आहे तो समोर आलेला आहे. गोपीनाथ मुंडे यांची हत्या करण्यात आल्याचं बोललं जात आहे. काय वाटतंय तुम्हाला? ह्याच्यात काही तथ्य नाही. गोपीनाथराव मुंडे बरोबर सावलीसारखा मी राहिलेला माणूस आहे. त्यांच्या विचाराशी, त्यांच्या भावनाशी, त्यांच्या सगळ्या गोष्टींची बरोबर राहिलेले. त्यांच्या तब्येतीची आम्ही काळजी घ्यायचं. सातत्याने त्यांच्यावर राजकीयदृष्ट्या आम्ही प्रवास केलेली माणसं आहोत, आणि त्यांच्या मनामध्ये या पद्धतीच्या भावना त्यांच्या कधी कुठेतरी बोलूनही दाखवलेल्या आम्हाला आठवत नाही. आणि मुळामध्ये गोपीनाथराव मुंडेंची हत्या झाली हा राजकीय स्टंट त्याच वेळेस झालेला आहे. गोपीनाथराव मुंडेंना मानणाऱ्या समाजाची माथे भडकवायचा धंदा हा राजकीय धंदा स्टंट सुरू आहे. याच्यामध्ये दुसरं काही नाही. केवळ निवडणुकीच्या तोंडावर एक अस्त्र वापरण्याच्या दृष्टीनं हे वापरले गेलेलं आहे. गोपीनाथराव मुंडेंच्या आदेशाचं ओबीसी समाजाने पालन करून भाजपला निवडून दिले. आता तोच खेळ पुन्हा नव्याने या निवडणुकीच्या तोंडावर काढण्याचं हे विरोधकांचं कटकारस्थान आहे. यामध्ये भाजप द्वेषी अशी माणसं आहेत, आणि त्यांनी हे सगळ्यांनी केलेलं कारस्थान आहे. म्हणून अत्यंत लोकशाहीमध्ये अत्यंत
वाईट प्रथा पाडण्याचा कार्यक्रम हे विरोधक करत आहे. नक्कीच ज्या पद्धतीने आपण बघतोय की विजयराव गव्हाणे जे मागच्या 15 वर्ष जे आहेत ते गोपीनाथ मुंडे यांच्या बरोबर होते, परंतु त्यांचं असं म्हणणं आहे की निवडणुकीच्या तोंडावर विरोधकांनी केलेलं हे कटकारस्थान आहे. प्राजक्ता पोळ, न्यूज 18 लोकमत, मुंबई. दरम्यान लंडनमध्ये सय्यद शुजा या हॅकरनं पत्रकार परिषद घेऊन ईव्हीएम घोटाळ्याचा खळबळजनक दावा केला, तेव्हा काँग्रेसचे नेते कपिल सिब्बल तिथं उपस्थित होते. त्यानंतर सिब्बल यांना या प्रकरणावर मीडियानं प्रश्न विचारण्याचा प्रयत्न केला, पण सिब्बलांनी उत्तर देण्याचं टाळून काढता पाय घेतला. या सगळ्या प्रकरणानंतर निवडणूक आयोगानं काय म्हटलंय त्यावर एक नजर टाकूया. भारतीय ईव्हीएम अतिशय सुरक्षित आहे. ईव्हीएमशी छेडछाड करणं अशक्य आहे. अचूकतेचे सर्व निकष ईव्हीएम पूर्ण करतात.